आद्यगुरु शंकराचार्यांचा ग्रंथ आहे हा. त्याच्यावर स्वामी विवेकानंदांच्या परंपरेतली चिन्मयानंद स्वामी त्यांचे इंग्लिशमध्ये प्रवचनं झालेले आहेत. तिथं जर आपण गेलो, इथे पवईला जगदीश्वर मंदिर आहे, तिथे इंग्लिशमध्ये प्रवचनं चालतात. एकदम स्टँडर्ड लोक शिकलेली, आणि ती पण शिकलेली पण सध्याची हुकलेली तशी नाहीत. ज्यांना सात्विकता आहे. 3 वर्ग आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रात 3 वर्ग आहे. मग तो परमार्थ असू द्या, नाही तर व्यवहार असू द्या, शासकीय कर्मचारी असू द्या, डॉक्टर असू द्या, पोलीसवाले असू द्या, जे बी असतील, राजकीय नेते असू द्या, किंवा संत वाङ्मयाचे प्रचारक असू द्या, ते 3 मार्गातले आहेत. एक सात्विक, राजसी आणि तामसी. त्यातले सात्विक वृत्तीचे जे शिकलेले लोक आहेत, स्वामी विवेकानंदाच्या लेवलचे, त्यांच्या परंपरेतले चिन्मयानंद स्वामी, त्यांनी इंग्लिशमध्ये टीका केलेली आहे. इंग्लिशमधली प्रवचनं त्यांची या विवेक चूडामणीच्या श्लोकांवरती, आणि त्याचं त्यांनी मराठीत रूपांतर केलं. पुण्याला आपले एक महाराज आहेत, त्यांनी त्यांच्याच परंपरेतले, त्यांनी तो मराठीतला केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये इतका विशाल अर्थ आहे. आपल्याला संत वाङ्मय सुद्धा वारकरी संप्रदायातल्या लोकांचे ग्रंथ वारकऱ्यांना ह्या ग्रंथातून एंट्री सापडेल अशी ते पण स्वतः म्हणतात. असं त्याच्यातून तुम्हाला आपल्याला ज्ञानेश्वरी समजू शकते, भागवत समजू शकतो. आत्ता समजलेलेच आहे आपल्याला, पण तरी पण त्याच्यातले काही बारकावे ते आपल्याला त्याच्यातून समजणार. म्हणजे दुधात साखर पडणार. निरूपण करणारे कोण आहेत, निर्माण करणारे कोण आहेत? हा ग्रंथ आद्यगुरु शंकराचार्य. त्यावेळेला किती अज्ञान होतं, त्या अज्ञानामध्ये कसं धर्म त्यांनी जगवला, कसं बौद्ध मताचा सगळा हे झालेला होता, प्रसार झालेला होता. जे ते बघायचं तसंच करायचं. मग त्यांनी त्यावेळेच्या, जसं सरदार वल्लभभाई पटेलनी जसे भारत देशाची निर्मिती करताना सगळे राज्याचे राजे जे होते त्यांच्या साईन आणले होते आणि त्यांना याच्यात साह्यभूत केलं होतं, तसं त्या काळातले जे राजे रजवाडे होते त्यांना हाताशी धरून आपला जो अनादी संप्रदायाच्या ज्या परंपरा आहेत त्या तशाच्या तसं त्यांनी पुढे चालू ठेवल्या. खूप त्यांना, म्हणजे त्यांच्या जीवनातला जर विषय सांगायचा तर त्यांच्या गुरुबंधूंना पण त्यांचं पटलं नाही कधी काही वागणं. बाकीच्यांना तर जाऊ द्या, पाखंडी लोकांना जाऊ द्या, पण त्यांच्या गुरुबंधूंना नाही पटलं. त्यांना जेव्हा संन्यास घ्यायचा होता तेव्हा त्यांच्या आईने त्यांच्याकडून म्हणून घेतलं होतं की माझा शेवट करण्यासाठी, अग्निसंस्कार करण्यासाठी तुला यावं लागेल, तर मी तुला संन्यास घ्यायला परमिशन देते. चालेल म्हटले. आणि बरोबर फिरत 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 शेवट जेव्हा आईचा होणार होता त्याच्या अगोदर एक 10-15 दिवस आले, कळाले आईची स्थिती. हा, आणि शेवट व्हायचा झाला, आणि मग म्हटले मी तिची अंत्यविधीची कर्म करणार आहेत. गावची लोक म्हणले कसं करायला येईल तुम्हाला, तुम्ही संन्याशी आहेत. ते म्हणले नाही नाही करणार आम्ही. म्हणले आमचे नाही, आम्ही नाही येणार म्हणले त्याच्यात. तर म्हणले ठीक आहे, आमचे गुरुबंधू आलेत सगळे, त्यांना घेऊन करू. तर ते कानिपनाथाच्या सारखे जे होते ना श्री राज्यात जाणारे ते, आणि चांगदेव महाराजांबरोबर येणारे जे होते तसे त्यातल्याच प्रकारचे हे बी होते. आताही पण तसल्याच्या परंपरा आहेतच. ते म्हटले हे तुम्हाला आम्ही स्वामी करून देणार नाही ना आम्ही तुम्हाला मदत करणार नाही. कोण म्हणलंय? त्यांचे गुरुबंधू, त्यांच्या बरोबर असणारे, आम्ही तुम्हाला करून नाही देणार. तर अक्षरशः काही ग्रंथांमध्ये असलेले, आणि PN पाटील साहेब होते ना, त्यांचं इंग्लिशमध्ये चांगले होतं, ते मला सांगायचे काही ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी काय केलं, असं फरफटत नेलं. आपण पूर्वीच्या काळात जसे फास न्यायचो ना वडत काट्याचे, तसे वडत नेलं. कोणीच नाही आलं ना मदतीला. आणि काही लोकांनी सांगितलं का शरीराचे बारीक बारीक छोटे, पण त्याच्यापेक्षा ते म्हणले मग हे बरं वाटते खेचत नेलेलं. एवढा धर्माचा प्रसार करताना एवढी तकलीफ होत असते. बाबा सुद्धा आपल्याला एकदा म्हटले होते की आपल्याच मालिकेतले लोक आपल्या विरोधात उभे राहतील तरी सुद्धा आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं असतं, मिळालेल्या बोधावर ठाम राहायचं असतं. आपल्या मालिकेतले काय, अख्खं जग काय हे सांगतात, जरी हे आकाशवर पडो पाही, ब्रह्म गोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाय, तरी मी. मग तू वाचशील का? आकाश पडल्यावर वाचेल का आपण? मुळे काका, आता मला हे असल्यामुळे आठवलं, हे सगळं कोणामुळे? गणेशमुळे. आकाश पडल्यावर आपण वाचणार का शिंदे बाबा? हा, आकाश पडायचा प्रश्न नाही. नाही नाही, पडलंच समजा, वाचणार का आपण? अहो, आकाशापेक्षा आपण व्यापक आहे. आकाश आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी लपंडाव करायला येतंय, एवढे आपण व्यापक येत असं आपल्या बाबांनी सांगितले. पण मला सकाळी साहेब म्हणले तुम्ही म्हणता आपलं काम झाले, आपलं काम झाले सगळ्यांचं,
पण ग्रंथ वाचताना नाही झालेलं काय काय वेळेला वाटतं. मग तुम्ही असं कशाला म्हणता. म्हणलं मी म्हणेल सगळे कोट्याधीश ते 5-10 फ्लॅट आहेत प्रत्येकाचे, पण ज्याला त्याला माहिती ना आपलं काय आहे म्हणून. एक भूमिका आहे, एक साधूकडून भूमिका आहे आपली. तुमचं काम झालं, तत्वमसी विद्या तुम्हाला भेटले, तुझं काम झालं. पण काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे, समोरच्याने ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. आणि हा सगळा खेळ कोणाचा आहे. परिज्ञाने विननासिले आणि बुद्धी भेदासी आपणच आपलं नुकसान केलं. गीतेमधल्या 6व्या अध्यायात सांगितलं आत्माच आत्म्याचा शत्रू आहे आणि आत्माच आत्म्याचा मित्र आहे. आणि त्याला अजून थोडा बारकाभेद गेलं जर विचारसागरमध्ये तर ते म्हणतात अंतःकरणाची कृपा व्हावी लागते. आणि अंतःकरणाची बरं का, एकट्या मनाची नाही, हे बारकाव आहे त्याच्यामध्ये. एकट्या बुद्धीचा नाही, मनाची जरी झाली तर हे 3 जण आहेत ना फरफटीत नेतील. चौघांनी जसा 1857चा उठाव सक्सेस झाला नाही, कारण इकडून जर उठाव केला तर तिकडे शांत होत होते. मग सगळी तिकडची पोलीस फोर्स इकडे पाठवायची आणि यांना दाबून टाकायचे. मग हे शांत झाले का तिकडचे वळवळ करायला लागायचे का तिकडचे पाठवायचे. आणि जेव्हा 1947ला सगळीकडून उठाव झाला, त्याच्यामध्ये बघा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळ आहे की तई सोहमभाव प्रगटती तई शरीर भावना सती जे इंद्रिय विषय विसरती जै सोहमभाव प्रगट प्रतीती होय. त्याच्या अगोदरचं एक वाक्य आहे, जै परब्रह्म अनुभव होऊन जाईजे आज्ञा मग अर्जुना अनुभवी मग अर्जुना स्वभावी ऐसिया नियमाते पावी. मग परब्रह्म अनुभवे होऊन जायचे तै शरीर भावना सती. या उदर नाही, जै परब्रह्म अनुभव आपण होऊन जाऊ, आपण परब्रह्म स्वरूप आहोत आणि 100% न कशिकांत आहोत. आपल्याला कळालं म्हणून आपण परब्रह्म येतो, ज्याला कळालं नाही तो भी तोच आहे. पण परत काय की जे त्याची तैशी बस. आणि त्याला तुम्हाला फक्त झोपलेल्याला आपल्याला जमलं तर जाग करायचं, नाही तर दुसऱ्याला जाग करता करता आपण झोपलो नाही म्हणजे बरं आहे की नाही. त्याप्रमाणे शंकराचार्यांनी ते कार्य करत असताना त्यांना खूप विरोध झाला, खूप अज्ञान. 600-700चा पिरियड होता, आता 2024 आहे ना, 600-700 त्या काळात शंकराचार्यांनी अशा अनेक ग्रंथ केले. आणि 32व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. स्वामी विवेकानंदांनी 39व्या वर्षी समाधी घेतली. मोठी कामं करणारी लोक अगदी अल्प आयुष्य जगलेली. शिवाजी महाराजांचं आयुष्य का, तुकाराम महाराजां एकदा बाबांनी प्रवचनं ठेवली ती गजानन महाराज मंदिरमध्ये, कीर्तनाला लोक उपस्थित नव्हती जास्त म्हणून, आणि गोरडे बाबाला प्रवचनाला बसवलं. तर गोरडे बाबा म्हणले मी काय बोलणार, तर बाबा म्हणले काहीतरी बोला. तर ते म्हणले तुकाराम महाराज 42व्या वर्षी परमार्थ पूर्ण करून गेले आणि मी 42व्या वर्षी सुरुवात केली. बाबा म्हणले काय का होईना पण 42 जुळत आहे ना कुठं तरी. असं आपल्या 7, 14, 21 आणि 28 त्या काळात जो परमार्थाला सुरुवात होईल ना वयाच्या, तो लय टॅलेंट राहतो, त्याची पूर्णपणे ती बुद्धी तशी. आता आपलं 1 तास उरला चालेल ना, काय फारच नाही कोणाला नाराज करायचं म्हणून, काम सगळ्यांचं होणार. पण जो सतर्क म्हणतात, अलर्ट म्हणतात, तरणा भाग्यवंत कशासाठी की त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी त्याच्या सोचमध्ये सगळं बसून जाणार. अशा प्रकारचं ते त्यांनी कार्य करत असताना खूप अज्ञान झालं. असा जो ग्रंथ आहे आपण विवेक चूडामणी, विवेक म्हणजे आत्मा अनात्माचा विचार करणारा, चुडा म्हणजे डोक्यातला टोप. आणि त्याच्यानंतर ते आपण गेलतो ना इकडं, तर बाबाला आपल्याला टोप दिले होते, त्याच्या पुढं तो मणी लोंबत असतो, तो मणी आहे विवेक. त्याचा संग्रह तो टोप आणि त्याच्यातला तो मणी लोंबणारा, जसं राजे राजवराच्या डोक्यात तसा आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या 14व्या अध्यायातल्या ओवी गेलं, तैसा ज्ञानाचे दिठी माते जो सेवी किरीटी तो होय ब्रह्मत्वाच्या मुकुटी चुडारत्न. आता काया वाचा म्हणे जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होईल. आणि सम्राटाच्या डोक्यातला टोप तो त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे. आणि त्याच्यावरती आपण कधी कधी बाबांना गजरा नाही घालत का पेट्यात, तशा पद्धतीचा हा ग्रंथ आहे. पण आपल्यासाठी अजून एक प्लस, दुधात साखर. आपण ठरवलंच होतं चतुर्थी झाल्यानंतर आपण चालू करू, म्हणजे एखादी मध्ये लगेच दांडी नाही व्हायची. तर त्याच्यात पाहिलं तर कॅलेंडरमध्ये आणि डायरीमध्ये पाहिलं तर आज आपले नारायण महाराज जालवणकर यांचं पुण्यस्मरण आहे आज गुरुवार.
त्यांचा जन्म झाला गुरुवार, त्यांनी देह ठेवला गुरुवार, आणि आजचं पुण्यस्मरण आले गुरुवारी. बघा, 2-3 महात्म्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, अशा आपल्या नारायण जालवणकरांच्या किंवा बलभीम महाराजांच्या मालिकेतल्या बंडोबाबांच्या लोकांशी अशी मागं मागं जाता जाता ओळख झाली. तर नारायण महाराज आणि बलभीम महाराज यांच्या माध्यमातून ज्यांचं कार्य चालले त्या महाराजांचा सकाळी फोन आला होता. वयस्कर महात्मेत मध्य प्रदेशमध्ये गेलतो, तिथं बक्षी काका म्हणून, त्या दिवशी बलभीम महाराज, त्यांचे शिष्य आणि त्यांचे शिष्य, त्यांचं पुण्यस्मरण होतं. त्या दिवशी आम्ही सहज शोधत शोधत गेलो, तो योगायोग जुळला. तिथं त्यांनी असे ग्रंथ दिले, मी बाबांच्या मुखात नाव ऐकलं होतं त्या ग्रंथाचं, आनंद पदावरी 14 चौकट्यांचे राज्य. तो जर ग्रंथ वाचला, आपल्या कीर्तनकार लोकांनी वाचला पाहिजे, तो मग कळेल आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे. सामान्य स्त्रीने रचलेलं आहे, पण ती सामान्य नाही, असामान्य भगीरथी ताई म्हणून त्यांनी रचलेलं आहे. हे चेटुकगिरी करतात, भूतपिशाचे करतात ना, ते बी सच्चा साधूचे शिष्य आहेत, पण त्यांना इकडं प्रोग्रेस नाही करता आला, मग लागले थातूर मातूर काहीतरी करायला, आणि सज्जनांना अनुमोदन सुद्धा दिलं नाही. आणि बाबांनी राईट्स दिल्यानंतर जे गेले तर बाबा गेल्यावर आले ते, आणि बाबा गेल्यावर याच्यासाठी आले सांगायला, आम्ही बी बाबांच्या बरोबर होतो. बघा, 80 वर्षापूर्वीच्या महात्म्याने जे लिहिलंय ते जीवन आज आपण प्रत्यक्ष पाहतोय. दुसरा माणूस कोणीच काही करू शकत नाही. धर्म ज्याला कळालाय ना, तो धर्म यथासांग बी करू शकतो आणि त्याच्यात घोटाळे बी करू शकतो. बडे बडे के बडे बडे घोटाळे रहते. डॉक्टरच करू शकतो किडनी काढायचं काम, आणि डॉक्टरच बरा करू शकतो, कारण त्याला त्याचं ज्ञान आहे. तसं ज्याला अध्यात्माची एंट्री सापडली तोच घोटाळे करू शकतो, अन्यथा तोच चांगलं काम करू शकतो. दुसरं काहीच करत नाही. दुसरा काय करतो माहितीये का? माऊली म्हणतात, येथे वडील जे करती. अज्ञानी माणूस काय करणार आहे? हो, पाटील असं करतात. आता पाटील तालुक्याच्या गावाला जाऊन काय करतोय हे कोणाला माहिती, पण पाटील असं करतात, येथे वडील जे करती त्या नाव धर्म ठेवती, बस. आणि धर्म जो आहे तो सेफ स्वामी विवेकानंदाच्या बाबतीत म्हणायचं होतं, ते म्हणतात धर्म पूर्ण बाजूला आहे. कर्मकांडाला सध्या वस्तुस्थितीमध्ये धर्म म्हणून घोषित केलेलं आहे त्या लोकांनी. अज्ञानी लोकांनी कर्मकांडाला धर्म म्हणून प्रसिद्ध केलंय, पण आपलं भारतीय कर्मकांड सामान्य नाही. पाळण्यात घालताना पासून त्याला बोध आहे, जन्माला आला तेव्हापासून आंघोळ घालताना त्याला बोध आहे, तो निर्लेप आहेस. चकाचक करून याला त्या बाळंतीन बाईच्या शेजारी ठेवायचे जी डिलिव्हरी करणारी आहे. आंघोळ घालताना सुद्धा आता नाही, ती सिस्टीम परत पाहिजे तर डोक्यात घुसल. 4 तांबे करून धीराला भाऊजाई आंघोळ घालतात, मामे आंघोळ घालतात, त्यावेळेला सांगतात तू निर्लेप आहे जरी प्रपंचात घुसतोय तरी. आणि तिरडीव बांधायच्या आंघोळ घालतात, तेव्हा सुद्धा ते कर्मकांड सांगतो, तू चकाचक आहे. आमच्या नानांनी काहीच केलं ना, ना चांगलं केलं ना पाप केलं, कारण या जगातल्या सगळ्या गोष्टी स्वप्नातल्या आहेत, झोपेतल्या आहेत हे सांगतात. परंतु कर्मकांड बी कळत नाही आणि तत्वज्ञानही कळत नाही. त्यावेळेला जी फारकत होती असा त्यांनी ग्रंथ लिहिला. असे महात्मे. आणि मी आपल्या एका ताईचं कीर्तन, ताई करते कीर्तन, तेव्हा त्यांच्या मालकांना विचारलं, DSPची बायकोचं कीर्तन होतं, DSPच्या पत्नीचं कीर्तन होतं, पायात चाळ बांधून, इथे कमरपट्ट्याला गजरा, वेणीत परत हार घालून आणि नाचून कीर्तन करते. तेव्हा आपल्या एका ताईचे मिस्टर कीर्तन करतात, ताई कीर्तन करतात, त्यांच्या मिस्टरांना म्हणलं, असं कीर्तन तुम्ही ताईला करून देणार का? ते म्हणले छे. आणि मग बाबाच्या भाषेत थोबडवशी भजन म्हणायला आहेत ना, लाज भय शंका अशी मारली हल्ली पाहिजे का नाही धरून. या धर्मबुडव्यांनी धर्म बुडवलेला आहे. दांभिक माणसं या क्षेत्रात येतात ना, तेव्हा या क्षेत्राचं जेवढं पतन होतं तेवढं पाखंडी लोकांनी, त्यांनाच पाखंडी म्हणलेले. नास्तिक लोकांनी नाही पतन केलं धर्माचं. आस्तिकत्वाचा बुरखा घातलेली लोक संप्रदायात आहेत, आणि ज्यांनी बुरखा घातला ना, किती मोठा ऑफिसर असला तो ओळखू शकत नाही ही बाई आहे का पुरुष आहे का, ही जड आहे म्हणून बुरख्याच्या आतमध्ये. तसं धर्माचा बुरखा घातलेली लोक आहेत. परंतु त्या ताई नाचल्या आणि त्यांचे मालक DSP आहेत. उच्चवर्णीयांचा बोध आपल्या संप्रदायात आपल्याला मिळालेले. आपण एकदम बहुजन समाजाचे डावललेले लोक आहेत आपण. आणि आलेला ब्राह्मणांचं जर जाऊन बघितलं नारायण महाराज जालवणकरांचं, काय तुपातला शिरा खाल्ला तर पचायचं नाही आपल्याला, सारखं असं जरा गरगरल्यासारखं होईल.
कारण आपल्याला तूप खायची सवय नाही ना, असली आपली प्रकृती आहे. म्हणून नाम भेटून सुद्धा आपल्याला काय होतंय, घर 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 फिरवल्यासारखं होतंय. नसल फिरतात तर फुगडीत फिरवू आपण त्यांना. पचत नाही चांगलं. उच्चवर्णीयांचा बोध आहे. आणि तिथं मात्र वर्णन आहे. आज एक स्टेटस भेटलं एकच मिनिटाचं. एक साधू जेवायला गेला, सामान्य माणसाकडे जेवायला गेला होता. त्यांना शूद्र म्हणतात, त्यांच्याकडे जेवायला गेला. तर त्यांनी विचारलं, तुम्ही आमच्याकडे जेवायला आले, तुम्ही ब्राह्मण आहात आणि आमच्या शूद्राकडे आले? ते म्हणले, मी ब्राह्मण नाही. बस इथे विचार करण्यासारखं आहे. त्यांनी नाही विचारलं तू कोण आहेस. परमहंस पदाला पोहोचलेल्या महात्माला जर म्हणलं तुम्ही परमहंस आहात का, ते म्हणले नाही, ह्या बी लौकिक जगतातल्या लौकिक खोट्या पदव्या आहेत आणि त्यांना भ्रमलेले हे बाबांच्या भाषेत. आणि हे काय धर्म जगवणार? स्वतः बुडलेले लोक काय धर्म जगू शकता? मी ब्राह्मण नाही आणि तू शूद्र नाहीस. आणि जो देतो ना जेवण, तो अन्नदाता ब्रह्मस्वरूप आहे, परमात्मा आहे. मला दुसरा एक प्रश्न विचारायचा, 1 मिनिटात किती काय काय नवीन आलेले आहेत क्लिप, 1च मिनिटाचे, तरी त्याच्यात बोध आहे. पण घेणाराला, ज्याला नाही घ्यायचं त्याला काय? दुसरा प्रश्न आहे, तुम्ही आमच्या घरी आल्यानंतर आमच्या अंगावरची भूषणे, आमच्या अंगावरचा तो भरजरीपणा काढून आम्हाला ही भगवी कपडे तुमच्यासारखीच का घालायला लावली? ते म्हणले, अहंकार असतो माणसाला, अहंकार. याचा तुम्ही बघा, मला एकदा आपल्या जुन्या माणसाने, एक बाई आली होती बाबांकडे अनुग्रह घ्यायला. तर हे असा 100-150-200 रुपयाचा हार त्या काळातला घेऊन आली होती. बाबा म्हणले, हिला अनुग्रह नाही देत. तो अहंकार दाखवतो माणूस. आपल्या घरी आलेल्या साधूला आपल्या गाडे बंगले घोडे नाही दाखवायचे, आपलं आध्यात्मिक वैभव दाखवायचं. आणि तिथं बोलायला निवृत्ती महाराज देशमुखच आहे. जर बुक्का नाही तुमच्या घरात, परमार्थातला बुक्का गंध, तर तुमचा बंगला काय पेटवायचा आहे का? मग काय बोलणे, साधं बोलणे का? तुमचं वैभव काय? आपलं त्रिभुवनी आम्ही वैभवाचे, आपण देवाचे मानसपुत्र आहोत. आपण विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. अशा प्रकारचे आपण येते. नारायण महाराज जालवणकरांचं आज जन्मदिवस आहे. आज त्यांचा निर्वाण दिवस आहे आणि त्यांची स्मृती म्हणून आज आपण त्यांचं पुण्यस्मरण आठवण करतोय बघा. आणि जन्माला आले गुरुवारी, गेले गुरुवारी आणि आजही गुरुवारी. हे ठरवू नये, तुम्ही आपण ठरवू शकतो. मृत्यूच्या वेळेला जर आपल्याला उरकत नसेल तर आपण देह पण ठेवू शकतो. हे आपल्या संप्रदायात आणि भागवत मध्ये लिहिलेलं आहे. पण आपल्याला कुठे वाचायला टाइम आहे? आपल्या श्वासाला कसं पण कंट्रोल करायचं आहे, आपला आहार कसा कंट्रोल करायचा आहे, आणि आपण आपल्या जगाचा निरोप कसा घ्यायचा आहे. आणि निरोप घेताना असं मन विचलित नाही झालं पाहिजे. कारण कुठं चाललोय आपण? देव आपल्या घरी यावं असं सगळ्यांना वाटतं. देव आपल्या घरी यावं, पण देव जर म्हणलं येतो का माझ्या घरी, तर देवाच्या घरी जायला माणसं घाबरतात. इथं नारायण महाराजांनी सांगितलं, मी संजीवन समाधी घेणार आहे. त्या काळात परमिशन नव्हती. सरकारने ऑब्जेक्शन घेतलं. ठीक आहे म्हणले, माझ्या कुडीत प्राण नसला आणि तुम्ही डॉक्टरांनी चेक केलं तर मग गंगेत सोडायला तुम्हाला काय हरकत आहे का? म्हणले काय हरकत नाही. मग वाजत गाजत सांगून ठरवून काशीला हनुमान घाटावर वाजत गाजत ठरलं आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांना पण बोलवलं आणि सगळं झालं. भजन पूजन, रडले नाही तिथं कोणी. त्यांचे बाबा चालले, बाबांचं काम झालं, चालले बाबा. आणि ध्यानाला बसले बसले आणि नंतर शरीर शांत झालं फार. आणि आहे त्या कंडिशन मध्ये पडले नाही, काय नाही. जसे बाजी प्रभू कसे जिवंत आहेत का गेलेले हे कळत नव्हतं समोरच्याला, अशी तलवार घेऊन होते, जाऊन नाही देणार. मग चेक केलं त्यांचं, तर प्राण थांबलेला होता. मग देह त्यांचा ठेवला. त्याच्या गुहे तिथं राहत होते घाटावर एका ठिकाणी, एका झोपडीत. त्या झोपडीत म्हणलं आपण जाऊया. म्हणून एका माणसाला शोधता ते म्हणले आपल्याच एका साधकाला त्यांचा नंबर भेटलेला आहे त्या माणसाचा. मग म्हटलं आपण गेलो काशीला तर जाऊ. म्हणून त्या आपल्या साधकांना फोन केला. ते म्हणले बाबा मी तुम्हाला तो फोन नंबर देणार नाही. का? अहो म्हणलं मी दुसरं काहीच करणार नाही, तुम्ही जसे त्या झोपडीचे पाया पडून आले तसे जाणार आहे. म्हणले नाही, ज्याने दिलाय त्यांनी सांगितलं कोणाला द्यायचा. एक साधा नंबर देत नाही. बाबाने आपल्याला एवढं मालामाल करून टाकले. न देता येणारी वस्तू कोण देत नाहीत? असले आहेत ना,
लायकीचे असले संप्रदायात पाठीमाग शांतामाईंचे नातू भेटले होते. साळुंके नाव काय त्यांचं, रामचंद्र का आपण सेव केलो, रामचंद्र. ते भेटले. ते म्हणले शांतामाईंचं नातू, माई गेल्या तेव्हा मी 4 वर्षाचा होतो, पण मी ज्यांच्या बरोबर आहे ते माईंचे अधिकारी वर्गातले. त्यांना मी म्हणायचं मला द्या ना नाम, मला द्या ना नाम. ती काय देणे घेण्याची वस्तू आहे काय म्हणायची. बघा काय त्यांना ज्ञान होणार आहे. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात अधिकारवाद. यांना जर आम्ही ते ज्ञान दिलं आणि ते जर आमच्या लेवलचे झाले तर आम्हाला मिळालेले विशेष अधिकार आम्ही गमावून बसू. म्हणून मुद्दाम वाईट दुष्ट हेतूने. आणि मग कधी म्हणलं मग असं ते देणारच नव्हते का, कधीतरी हसल्यासारखे म्हणायचे देऊला कधीतरी. पण त्यांचं भाग्य पुण्य फळले दिवसा. बघा कोणचा माल कोणाकडे फिरून फिरून जातोय. ते राहुरीमध्ये फिरत असताना एका आपल्या साधकाला भेटली, काकींच्या, कोळी काकांच्या साधकाला. मग चौकशी आली, ओळख म्हणले, असं असं. म्हणले बाबा शांतामाईचे नातू, चला चला घरी. घरी घेऊन गेले. जेवण खाऊन झालं. तुम्हाला नाम मंत्र असणारच आहे ना. मला रामकृष्ण हरी, दुसरं नाही. नाही मग तुम्ही विचार नाही केला का, विचारलं नाही का. म्हणले कोणी देत नाही. मग काकींकडे नेलं त्यांनी, अनुभव दिला. त्यांनी परत विचार केला, बघा असं परमार्थ आहे. इथं सुद्धा नारायण महाराजांचे जे गुरु आहेत ना, खरे नारायण महाराजांचे दत्तात्रयच आहेत, पण साधना कोणाच्या संगतीत केले त्यांना विसरत नाहीत. ते निरंजन स्वामी आहेत. हे दोघं गुरुबंधू आहेत, पण तेवढाच दर्जा देतात. ते गुरुबंधूंना सुद्धा गुरुचाच दर्जा देतात. नवीन नवीन अख्ख्या जगाला द्यायचा आपल्याला तो दर्जा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूपच. किंवा नाथबाबा म्हणतात या ग्रंथासी जो आदरीजे अथवा जो उपेक्षीजे किंवा केवळच जे निंदीजे तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरु रूपे. बघा आम्ही केलेल्या ग्रंथाला नावं ठेवली तरी चालेल, काय या लोकांना काय नाही म्हणून करतात. किंवा केवळ निंदा करतील, काहीतरी खोटारडाट बोलतील, तरी हे जी शिकवले जनार्दनी सर्वाभूती मजची पाहणे प्रकृती गुणाची लक्षणे सर्वता आपण न मानावी. अशा पद्धतीचं यांनी. आणि नामदेव महाराजांचा 62 का 68 चरणाचा अभंग आहे, त्या श्री विठ्ठले आपल्या मुखवचने. त्याच्यात सांगितलं गुरुबंधूंमध्ये सुद्धा दोष नाही पाहायचा, तर गुरुत पाहिल्यासारखं होईल. आधी हे किती पाळायला अवघड आहे. म्हणून सांप्रदायिक लोक म्हणतात तलवारी वस्ताऱ्याच्या धारेवर चालणं सोपं आहे, पण ही भक्ती अवघड आहे अशी. कारण बोल बोलता सोपे वाटे, पण करणी करता टीर कापे. नव्हे वैराग्य सोपे रे, मज बोलत आहे खरे वाटे. चालताना कळतं आपल्याला, ज्याला चालायचंच नाही आणि खाटकाचं कुत्र जर सतत दंग झालं, नाम भेटलं, झाले खुश, अवस्था झाली बाबा बाबा तेवढाच खुश. विचार प्रधानता नाही. बाबा काय म्हणतात, हरिपाठात नाचण्यापेक्षा विचार प्रधानता किती महत्वाचं आहे. जीवन बदलतं कशाने, नाचण्याने का विचार बदलण्याने. विचार बदलला पाहिजे, झालं तेवढ्यातच खुट. खाटकाचं कुत्रांना जर कीर्तन प्रवचन झालं का झालं, मग तर कामच झालं. ज्याला काहीच करायचं नाही ते म्हणतं आपला प्रबोध झाला म्हणजे काम झालं. नाही, लग्न झालं म्हणजे काम झालं नाही, चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटलं म्हणजे काम झालं नाही, सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडायचंय. अशा प्रकारचं नामदेव महाराज सुद्धा म्हणतात त्या चरणामध्ये की आपण द्वेष पाहायचा नाही असे. मग नारायण महाराजांना त्यांनी देह ठेवला त्याच्यामध्ये. तर त्यांना म्हटलं का नाही नंबर द्यायचा एवढं सांगा. तर ते म्हणले त्या माणसाने सांगितलं त्याला असं वाटतंय की आता काय झालंय, हे एक तर काशीत त्यांना कोण ओळखत नाही जास्त, आणि आता महाराष्ट्रातली लोक यायला लागलीत तर ते तंबू ठोकून ठोकून म्हणतील हे आमच्याच बाबाचं आहे ना आम्हालाच पाहिजे, म्हणून त्यांना ते द्यायचं नाही आणि दाखवायची सुद्धा नाही खोली. बघा ज्याचं जसं हेतू असेल तसं. आणि तसेच काही किती किती मंदिरं आहेत. आता मंदिरवाले का नाही आपल्याला उभं करत माहिती का, त्यांना असं वाटतं हे व्यापारी म्हणून येतील आणि राज्यकर्ते बनतील. आणि अशी घडलेल्या आहेत घटना. ते नारायण महाराज जालवणकर झाशीच्या जवळ असल्यामुळे त्यांचं आडनाव आहे जालवणकर. त्यांना लग्न करायचं नव्हतं, परंतु मागच्या जन्मात कोणत्या तरी एका बाईला म्हटलं होते, ती म्हणली तुमच्याशी मला करायचं, तर म्हणले मग पुढच्या जन्मात बघन, म्हणून फक्त. आणि मूल आणि झालेलं बाळ आणि ती एकाच दिवशी संपली आणि तिथून मोकळे झाले ते. असे नारायण महाराज जालवणकर, त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. 60 वर्ष त्यांनी 60 वर्षांनी देह ठेवला. त्यांना बोध मिळण्यासाठी त्यांचे नाशिकचे गुरु होते, नाव आठवते काय,
नाशिकचे गुरु याच्यात आहे. आणि तिथे ते अभ्यास करत होते पण समाधान झालं नाही. जसं चांगदेव महाराज किती ते एक गुरु केले होते त्यांनी, किती एक गुरु केले, प्रत्येक गुरुकडे जायचे, मला भेटेल का, त्याच्या पुढे काय बाबा, त्याच्या पुढे काय चांगदेव महाराज म्हणायचे, ते गुरुजीच म्हणायचे त्याच्या पुढं मी नाही तर त्याच्या पुढं तूच. असं होता होता त्यांना मुक्ताताई भेटले आणि त्यांचं समाधान झालं. तसे नाशिकच्या जवळचे एक बाबा होते, त्यांच्याकडे ते राहत होते. मग त्यांच्याकडून वडिलांनी घेऊन गेले, लग्न केले, पण बायको मेल्यावर परत रिटर्न त्यांच्याकडेच आले. आणि मग मला बाबा सांगा, ते म्हणले माझ्याकडून तुझं समाधान नाही व्हायचं. असे प्रामाणिक माणसं असावे लागतात आणि त्याच्यासाठी आपलं पण मागचं कर्म असावं लागतं. त्यांनी लगेच चिठ्ठी दिली, नाही तर डॉक्टर असे आहेत आता हॉस्पिटलमध्ये दाखवतात, मेलेल्या माणसाला म्हणतात तुला एवढे पैसे भरावे लागतील, एवढे द्यायला लागेल, चिठ्ठी कधी लिहून देतील. पण त्यांनी चिठ्ठी लिहून दिली, जा दत्तात्रयांची भेट होईल तुमची. गिरनारला गेले, 14 दिवस थांबले, 14व्या दिवसापर्यंत भेटले नाहीत. म्हणले मला जगायचं नाही. त्याचं नाव आहे आई शिक जीवना वेगळी मासोळी. म्हणून तुकोबरायला समाधीतून महात्मा येऊन दर्शन देतो आणि अनुग्रह देतो. एरवी नाही, मी जगूच शकत नाही, मी जगूच शकत नाही. मग तिथून त्यांनी दत्तात्रयांनी स्वतःचं पहिलं फकिरीच्या वेशात त्यांना बोलले, काय हे कशाला जीव देतो. नाही मी दत्तात्रयांना भेटायला आलो. मग जीव दिल्याने भेटणार आहे का, मग जगून तरी काय उपयोग आहे. असं आपल्याला वाटलं पाहिजे. ज्यांनी नाम घेतलं त्यांनी की आपण आम्हाला किती सन्मुख आहे, एक मिळत नाही कोणाला, मिळालं तर आपण काय केलं पाहिजे. आता एक मी काय करू, माझा जीव ओवाळून टाकू का यांच्यावर, या गुरुकृपाष्टकामध्ये माझा प्राण त्यांच्या चरणावर समर्पण करू का. शिवाजी महाराज तेव्हाच झाले ज्यावेळेला त्यांना असे सवंगडी भेटले, देहावर उदार झालेले. तसं इथे पण तो मनुष्य कार्य करू शकतो. त्याचे मित्र हे श्रीपाद भावाचं भाग्य आहे का एवढे चांगले महात्मे त्यांना भेटले. स्वामी विवेकानंद म्हटले ते मला 100 माणसं भेटली तर मी जगात क्रांती करेल, नाही भेटली. आपल्या बाबांना भेटली तेवढं ते पण प्रारब्ध त्यांचं असावं लागतं. त्या दोघांचं नाही, महात्म्यांचं नाही प्रारब्ध असावं लागत, आपलं असावं लागतं की आपल्यासाठी सेंटर तेवढे खुलले पाहिजेत. त्यावेळेला समाजाचा जेव्हा उद्धाराची वेळ येते तेव्हा देव त्याची बरोबर नियोजन करत असतो. मग नारायण महाराज जालवणकरांना तिथे बोध दिला त्यांनी प्रॉपर. करेक्ट, क्या बात आहे. बघा काय प्रवचन केलं होतं हिने. ही विनायक महाराजांची मुलगी आहे. तेव्हा मी एकाला म्हणलं ती विनायक महाराजांची आई वाटते, तर तो मनुष्य माझ्या पुढचा तो म्हणला आईने आजी वाटते म्हणतो. गोवर्धन बाबा हटयोगी ते म्हणले आमच्याकडून होणार नाही. जोग महाराजांचं पण असंच आहे. नगरच्या तिकडे राहुरी नगर विभागामध्ये एका महात्म्याबरोबर राहत होते. त्यांच्याबरोबर राहता राहता मग त्यांनी माऊलींच्या मंदिरावर समाधीवर माळ ठेवून अनुग्रह घेतले. त्यांनी कोणाला गुरु केलं नव्हतं. पण मामासाहेब म्हणतात ते बुवा कधी कधी खोलीत गप्प ध्यानाला बसत असत, असं मामासाहेब म्हणतात. मग ते तिथे गेल्यानंतर दत्तात्रयांनी त्यांना अनुग्रह दिल्यानंतर मग म्हटले तुम्ही हा अनुग्रह मला दिला असाच माझा पुढे फळायला येईल का दुसऱ्याला सांगितलं तर माझ्या मित्रांना. हो म्हटले होईल. आणि मग म्हटले आता तुझा उर्वरित अभ्यास मला भेटले पण मी तुला तेवढा वेळ देऊ शकत नाही. मग तिथे निरंजन स्वामीच्या हवाली केलं आणि ती पुढील ध्यानाचा विषय त्यांनी त्यांचा पूर्णपणे फिट केला आणि मग त्यांना बाहेर जनकल्याणार्थ पाठवलं. राजे राजवाडे यांचे शिष्य होते. राजे राजवाडे तिथं जाण्याचा योग आला तर आम्ही बसलो ते कुलूप. मात्र ब्रह्मज्ञानाच्या दुकानाला आता सध्या टाळे पूर्ण लॉक बंद. ते खोलू शकतोय आपल्या बाबांचीच मंडळी, एरवी कोणीच खोलू शकत नाही. तिथे गेलो तो चावी नाही, त्या माणसाला सांगितलं, तो म्हणला येतो आला नाही. आम्ही घरी माणूस पाठवलं तर म्हणले घरून बाहेर गेले आले म्हणले चावी कुठे चावी, ते म्हणले चावी घरी विसरलो. म्हणजे आमची जी तगमग पाहिले तर महाराष्ट्र आहे, थोडा शांती रखो ना. आम्ही काहीच बोललो नाही. जिस कारण मैं चावी नहीं लाया इसका मतलब अगर तुम इधर से निकलेंगे तुरंत तो कुछ तो आगे लफड़ा होने वाला है, इसलिए रुका रहा है तुमको. सहज बोलणे. आणि मग त्याच्यात सगळं लॉक होतं त्याच्यामध्ये. तिथं ते आम्ही येस्तोपर्यंत बाहेर बसलो तर ती लोक म्हणली बैठो इधर बैठो. मी म्हणलं ये गल्ली किधर जाता है. तिथल्या लोकांना म्हणलं, ते म्हणले ये गल्ली नहीं ये राजमार्ग है, यहाँ से राजा महाराजा गुजरते थे, ये गल्ली नहीं है. ज्यावेळेला
तिथे नारायण महाराज असायचे, तर अनुग्रह घेतल्यानंतर तिथून जाताना राजा पहिलं त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग गादीवर बसायला जायचा. एवढे होते. पण फसले नाही कशात, थांबले नाही, राजे रजवाड्यांमध्ये गुंतले नाहीत. अशी हे नारायण महाराज यांनी, मग यांचे 1000 शिष्य होते. त्यांनी सांगितलं चांगल्या माणसाला चांगली माणसं भेटतील, हा सुद्धा दुर्मिळ योग असतो. चांगल्या माणसाला अनधिकारी गुरु आणि त्याचे लफंगे शिष्य, बघा, अनधिकारी गुरु आणि त्यांचे लफंगे शिष्य. अनधिकारी गुरुला शिष्य ही लफंगे, मूर्ख, नादान मिळतात. अशा ढोंगी गुरु शिष्यांची साथ हल्लीच्या म्हणण्यापेक्षा अगदी प्राचीन काळापासूनच आहे. हल्ली नाही असे, ह्या सुद्धा परंपरा आहे. जेव्हा विचारसागर वाचताना आपण इंडला जातो ना, इंडला, तेव्हा आपल्याला कळतं, आपल्याला वाटतं हे लोक का घेत नाहीत, आपलं खरं असून आपल्याला का नाव ठेवतात, आपला का वेर करतात, निंदा का करतात चांगल्या गोष्टीची. त्या विचारसागरचा एंड सांगतो, सगळे याच्या अधिकारी नाहीत, मोजकेच आहेत. आणि तुम्ही का खेद बाळगता? याच्या अगोदर ज्या परंपरा झाल्यात ना मागे, जर तुम्ही पाहिलं त्याच्यात तशीच आहे. चांगल्याला साथ करणारे लोक कमी आहेत, आणि साथ नाही, चांगल्याचा स्वीकार करणारे लोकांचे तेवढी पाहिजे हृदय आपली होती ना. आपलं पुण्य चांगलं होतं म्हणून बाबांचं वाक्य, बो 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 काय तुमचे पुण्य आहे, सोन्याहून पुण्य पिवळे आहेत आपण, का आपली तेवढी पुण्याही ठरली. ते म्हणले तुकाराम हल्लीच्या काळात नाही, प्राचीन काळापासून असे श्लोक आहेत. श्री तुकाराम महाराज दिकांचे, महाराजाधिकांचे, म्हणजे नुसते महाराज नाही, अजून किती तर लोक आहेत त्यावर कडक शेरे सापडतात. त्यांनी शेरे मारलेले कडक. आद्यशंकराचार्यांच्या वेळीही तीच परंपरा होती, असलेच लोक होते. अरे स्वामी विवेकानंदाच्या वेळेला तसलेच होते. ज्यावेळेला स्वामी विवेकानंद आपल्या देशातल्या लोकांना केव्हा कळाले माहिती का, अमेरिकेतून रिटर्न आले तेव्हा. मग गाजावाजा करायला महाराज स्वामी स्वामी, आणि त्यांच्या स्वागताला ही लोक व्यासपीठावर. आणि आम्ही स्वामींना मदत केली. ते स्वामी आपल्यासारखे नव्हते कांडे. परमार्थ करणाऱ्या माणसांनी कधी कोणाच्या खाली कांड नाही व्हायचं, रुपयाला निमताळ नाही व्हायचं, चहा सुद्धा प्यायचा नाही. तर तुमच्याकडून होऊ शकतं स्वकष्टार्जित कमाईचा परमार्थ येऊ शकतो, नाही तर कांडे करणारी माणसांचे उद्देश पण वेगळे असतात. कर्णाला कांडच केला होता ना दुर्योधनाने, का आपल्या कामाला येईल म्हणून केला. राजा कशासाठी केलाय, कांडा राहण्यासाठी, मला गरज पडेल तेव्हा काढण्यासाठी. कांड व्हायचं नाही. उपाशी मारायची वेळ आली तर चालेल, पण हात पसरायचा नाही. हात पसरी त्याचे धिंगजिने. काय सांगितलं नाही, काय सांगितलेलं नाही, आपल्याला कुठं वाचायला वेळ. आद्यशंकराच्या कार्याच्या वेळी सुद्धा तीच वेळ होती. स्वामी विवेकानंदांचं सांगतो, ज्या वेळेला ते रिटर्न आले ना, तर हे सगळे चाटू चमचे नाही विरोधक तिथं. आम्ही मदत केली स्वामींना. स्वामी गप्प नाही बसले. स्वामींना म्हणले 2 शब्द बोला. म्हणले हे जे आता बसले ना खुर्च्यांवर मान्यवर, हे त्यावेळेला मी तिथं बोलत होतं तर माझ्या विरोधात बोलायला होते ते. कारण मी जे बोलत होतो ना ते त्या लोकांना लवकर पटत नव्हतं. मला असे खालून घोडे म्हणजे बंदुकी दाखवत होते. आज मी आपण पाहतो अमेरिकेत शिक्षकाला विद्यार्थ्यांनी गोळी घालून ठार केलं. तर त्यावेळेची कंडिशन कशी होती. बाहेरच्या देशातला माणूस येऊन म्हणतो तुमच्या लोकांना बोटावर मोजण्या इतक्या लोकांना सुद्धा धर्म कळालेला नाही. तो धर्म आमचा भारत देश प्रदान करू शकतो तुम्हाला. बोटावर मोजण्या इतक्या लोकांना कळालेला नाहीये तुम्हाला. आणि ज्यांना कळाला त्यांना तुम्ही सोळावं लटकवलेलं आहे. त्यामुळे ज्यांना आत्ता कळाले ते घाबरतात, सांगायला नको नाही तर आपली ती गती होईल. तेव्हा खालून अशा लाल बुंद नजरा गोळीबार करायला तयार आहेत. पण घाबरलं नाही, कारण त्यांची देहबुद्धी थोरती गळाली पाहिजे अहंता. देहबुद्धी जाईल ना, देह मी हे सरे मग उरला उरी विठ्ठल. मी देह आहे ना, हेच आपलं दुःखाला कारण आहे. आणि ते सहजासहजी जात नाही. इंजेक्शन मारलं तरी ऑपरेशन करताना डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर विचारतात काय नाव तुमचं, मुलं किती आहेत, सर्व्हिसला कुठे, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलं मग लगेच काहीच्या विचार काढतात. ना, याचा अर्थ भूल मारून सुद्धा चढलेली नाही. आपल्याला बी भुलीचं इंजेक्शन मारलंय, पण आपल्याला नाही. आपल्या पूर्ण डोक्यात आहे मुलं किती, गाव कोणतं, पाटील आहे आम्ही, पाटील झाडू मारतोय आता.
मग स्वामी विवेकानंद म्हणतात हे सगळे विरोधात होते मला, आणि आता मान घ्यायला पुढे आलेले आहेत. आपण बोलायला डचकू, कशाला बोलायचं म्हणतो, काय होईल, काय होणार आहे, अरे सत्य गेलंच पाहिजे बाहेर. मग तिथं स्वामी विवेकानंद आणि धर्म सांगणाऱ्या माणसाला किती तगमग असती आणि किती इच्छा असती. आपण पाहतो आपल्या मालिकेतले महात्मे इतके पाळतात ना, मला ते पाहूनच मला असं वाटतं आपण कल्पना करून चक्कर येईल, काय पळणे रात्रीची इथे, उद्या काल्याला तिथे, का परवा लगेच तिकडे, काय पळापळी आहे त्यांची. का? स्वामी विवेकानंद म्हणतात मी गेलो शिकागो धर्म परिषद धर्म सांगायला, पण तिथे गेलो ना तर तिथं बसलेली लोक मला चान्सच देईन, कारण माझा अवतार आणि माझं हे पाहून मी मागे. पण एका बाईला दया आली आणि तिच्या काही याच्यातले 8 मिनिटं तिने सांगितले, भारतातून एक आलेला आहे, त्यांना आम्हाला वेळ देते, माझ्यातले 8 मिनिटं मी त्यांना देते. आणि ते व्यासपीठापासून 2 मिनिटं चालत गेले असते, एवढे लांब होते. तर त्यांना असे उलघाल होतं, ते मी कधी सांगेल. वांती होणाऱ्या माणसाला वाटतं, ते म्हणतात, बाकीचे म्हणतात थांब थांब थांब, गाडी थांबवतो गाडी थांबवतो, तोपर्यंत अर्धी गाडीत उलटी झालेलीच आहे, ते आवरतच नाही. तसं ते म्हटले 6 मिनिटं, माझे 2 मिनिटं चालत जाईल, माकडासारखे उड्या मारत गेले. तर लोक म्हणायला लागले देखो बंदर कैसा दौड के आ रहा है. ते म्हणले आम्हाला काय निंदा अथवा आम्हाला काय तुम्हाशी घेणं देणे, आम्ही आमच्या गुरुच्या कामासाठी इथं आलेलो आहे. आणि तिथे गेलो 8 मिनिटाची 40 मिनिटं ऐकत राहिली लोक, आणि मग तिथून त्यांची ह्याच्यावर सभेवर होत गेल्या. असे विरोधक मिळतात. ते म्हणतात बघा, त्या मार्गामध्ये तुकाराम महाराजांची त्यावर कडक शेरी, आद्य शंकराचार्यांच्या वेळी तीच होती परिस्थिती, पण गुरु मार्गातच हा ढोंगीपणा आहे, अशी ओरड का करावी हे समजत नाही. हे प्रशासन आहे ना, हे सगळे अनपड छाप बसलेले आहेत मोठ्या पदावर जाऊन. मला मदने बाबांची आठवण होती, ज्याला नीट सही करता नाही, ज्याला काही कळत नाही, त्याला सॅल्यूट मारावं लागतं चांगल्या माणसाला, शिकलेल्यांना. ढोंगीपणात काही कोणकोणत्या मार्गात व कोणत्या वर्गात कमी आहे, वकिली, डॉक्टरी, पोलीसवाले. मुंबईमध्ये आणि गावाला एक माणूस म्हणला, पैशाशिवाय तुमचं काहीच काम होणार नाही महाराज, कुठे गेले तर पैसेच पाहिजे, सरकारी ऑफिसमध्ये जा, नाही तर कुठं जा तुम्ही. कुठं शेतकरी बी तसंच आहे. शेतकरी कसा आहे, मी नारंगाव मार्केटला गेलो, पाहुणे होते, त्यांनी वरती कळीची भेंडी टाकली आणि मध्ये आहे ना बदला भेंडी टाकून दिली. मग तसे येते, पण तो बी हुशार, एका स्पीडनी कसे मार्केटवाले किती हुशार असतात, फटाफट ना. आता हे कांदे बटाटेवाले बाबांचं पोरग कांदे खोलाय बसलं का, एक इकडे टाकतो एक तिकडे टाकतो. आपण बी म्हणून सगळे एक इकडे टाकू एक तिकडे टाकू, हातात आल्यावर त्यांना कळते. ते बी तसलेच. व्यापारी, गवई, हवई कोण आहे काय माहिती, गवई हवई, जमीनदार. कबीर बाबा, सरदारजी बाबांचे पहिले गुरु नानक गरीबाच्या घरी जायचे. तुकडा खायचा वेळ आली ना आपल्याला, कोणाकडं, गरीबाच्या घरी जायचं. माझाटल्याच्या घरी जायचं नाही, त्यांच्या रक्तात ते भिनलेलं असतं. गरीबाच्या घरी गेले आणि जेवायला ती थांबले. पाटील सगळे आले, महाराज आमच्या गावात सप्त्याला आली, जेवायला आमच्याकडे चला. नाही, मला इथं जेवायचं. आणि ते घरात बसले, बाबाला काय खायला घालू. तर ते बाकीचे मग राग आला पाटलाला आणि त्यांना, आम्ही काही तुम्हाला बळत नाही म्हणत, ज्याच्या दरवाज्यात बसले त्याची खायची पंचायत आहे. ते म्हणले त्याची खायची पंचायत कोणी केलेली आहे, ते राबते तुमच्या वावरात, तुम्ही कवळ्या उन्हात येता आणि छत्री घेऊन येता तुम्ही, त्याची स्थिती कोणी केलेली आहे, जमीनदार असलेत. पण आता त्यांचे पण दिवस उलटे फिरलेले आहेत, है की नाही. कामगार लोक बुलेट गाड्या घेऊन फिरतात आणि जमीनदार त्याच्याकडं, ये ना बाबा ये ना माझ्याकडे कामाला, तरी तो आज तुमच्याकडे येणार नाही. शेतकरी, गवई, जमीनदार, कारखानदार, हुजूर, मजूर, देवार्चन, देवनाचर्क इत्यादी. आपले ते मध्य प्रदेशचे आहेत ना रामचंद्र अंगारे, ते म्हणतात मंदिर म्हणजे लुटारो की महफिल है सब, और जो बैठे ना वो सौदेबाज है, ते व्यापारी आहेत मंदिरामधले. तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, नामांकित नाव नाही घेत. जोडपं आलं का, जोडपं आले, थांबवा लाईन थांबवा, जोडपं आले, नवं जोडपं, 151 101, त्यांना टाइम आहे दर्शन करायला. हे असले सगळे
काय भेटणार तुम्हाला? आपला देवार्ज इत्यादी सर्व वर्गामध्ये ढोंगी व्यक्ती आढळतातच बघा इथे. पण आता हे झालं अनधिकारी. आता योग्य माणूस आहे नाथबाबा म्हणतात, अधिकार संपन्न गुरुचे आधी अनाधिकारी शिष्य. अधिकारी संपन्न गुरुचे एकनाथ महाराजांनी शब्द ज्ञानी पारांगत, ब्रह्मज्ञानी सदा डुल्लत, शिष्य प्रबोधी समर्थ तो मूर्तिमंत स्वरूप माझे. गुरुचं वर्णन करतात, शब्द ज्ञानात पारांगत आहेत, ब्रह्मानंदामध्ये सतत डुल्लत असतात, शिष्य प्रबोध करताना ते समर्थ आहे त्याच्यामध्ये. तो मूर्तिमंत स्वरूप माझे, तो माणूस नाही. त्या भगीरथीबाईंनी सांगितलं, शेवटच्या सदरात सांगितलं, ज्यावेळेला शिष्याला वाटेल बाबा सगुण स्वरूप काय हो, सगुण देव कोणता आहे, माझी जशी नामदेव महाराजांच्या ताटात देव जेवत होता आणि कीर्तनात नाचत होता, अशा देवाची माझी भेट होईल का? त्यांनी प्रश्न विचारल्याशिवाय त्याला सांगायचं नाही. आणि त्याच्यावर पण बघायचं याचा विश्वास आहे का, आणि त्याला सांगायचं. जर तो म्हणला ना मला सांगा, त्यांनी प्रश्न विचारलं, तुला ज्या महात्म्याकडून बोध भेटलाय, तुला जे ज्ञान भेटलेले, सामान्य स्थितीमध्ये पण असामान्य ज्ञान भेटलेले, ते देव आहेत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव. बघा ह्या प्रमाणांची एक कोणता ग्रंथ वाचल्यानंतर कोणत्या प्रमाणाची उकल होईल सांगता नाहीत. आणि ते वाचत असताना माझ्या लक्षात आलं, तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव सद्गुरु वाचोनी सापडे ना स्वयं. पण विद्वान लोक म्हणतात तो अभंग गाथेत नाहीये. पण आपण म्हणतो, आपण म्हणणारच, आपल्याला काय करायचं, नवरा मरू नाही तर नवरी मरू, दक्षिणेशी मतलब आपण म्हणू, आपण म्हणतो आपण, पण तो नाही. बघा या वर्णनाप्रमाणे असून अनधिकारी शिष्य वर्ग मिळतो, त्याला खरोखर नाईलाज आहे. अशा शिष्याबद्दल श्री एकनाथ महाराज श्री भागवतात पुढील उद्गार काढले आहेत. मंत्र घ्यावा अभिमा लाखे, जेणे सन्मान होईल लौकिके. असे आहेत ना, आम्हाला गुरु करायचे, पण आमच्या अपेक्षा उंच आसनावरचे पाहिजे. घेतं का आमच्या बाबांकडून? नाही नाही, आम्ही त्यांच्याबरोबर जेवायला खावायला बसू, आमच्या गाडीत त्यांना नेऊ, नाही तर त्यांच्या शेतारी बसून जाऊ आम्ही, पण आम्ही त्यांच्याकडून अनुग्रह नाही घेणार. त्यांना असं वाटतं मंत्र घ्यायचं कशाला, असे जेणे सन्मान होईल लौकिके. हे मोठ्या असे आहेत ना, आपल्या बाबांनी ज्यांना आंघोळी घातल्यात पंचवटीमध्ये श्रीपाद बाबांनी, आणि श्रीपाद बाबांच्या जे घरी गेलेले आहेत नलवडेंपैकी, आम्हाला नवीन अनुग्रह घेतला, याला सांग त्याला सांग अनुग्रह घ्या ना. ते म्हणले आम्ही घेतलाय. कोण? श्रीपाद बाबा. आम्हाला माहिती आहे तुमच्या गावचे, आणि आम्ही माहिती आहे बाबांचं घर. बाबांनी पंचवटीमध्ये आम्हाला मुलाप्रमाणे आंघोळ घातली. तुमच्या गुरूंचं नाव तर तुम्ही वेगळे सांगता. हा मग जे नावा रूपाला आलेत ना, रिकामटे इकडे, ज्यांना काहीच नाही बोध, त्यांचं नाव ते सांगतात. बघा असे त्यांचा, कारण त्यांना का सांगायचं त्यांचं नाव? जालिंदर कोणला चालला होता शरण? हे जालिंदरनाथाला गाडलं गोपीचंदानी, आणि कानिपनाथांना शरण गेले का? हा बडे जा, आमचा बाबा म्हणजे काय, आळंदी पंढरपूर घोटी कस काय मध्ये आलं, अडचणीत येईल ना. हो, आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वर काशी, इकडं आमच्या बाबाचे मठ आहेत. काय ज्ञान आहे का बाबा? ज्ञान असून मठ असेल तर ठीक आहे. ज्याचा सुगावा थोर देखे, त्याचा मंत्र अवश्य आदरी, ज्याचा नावलौकिक आहे त्याचा. षट नास्तिक दंभ युक्त. आपला भारत देश पारतंत्र्यात गेला कारण राजे षंड होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या बहिणींचं मुलींचं रक्षण करण्याची ताकद नव्हती. ते काय दुसऱ्यांचं रक्षण करणारे. तुझी मुलगी मला दे मग तर करतो, म्हणजे याची पोरगी याला दिली म्हणजे आता हा जावायचा हुजरेगिरी करील, असे केलेले त्यांनी. देतो आमची पोरीला सांगायचे जा बाई जा त्याच्या बरोबर जा, आता काय कर, तू जर एकटी नाही गेली तर सगळ्यांना कापेल हा. असं बलिदान करावं लागतं, बलिदान. तर मला PN पाटील साहेब म्हणायचे, आपले राजे रजवारी असे होते त्यावेळेचे, षंड होते, त्यांच्यामध्ये धमक नव्हती बोलण्याची. नास्तिक दंभयुक्त, अशुश्रूत, त्यांना सेवा करण्याचं माहित नाही. अभक्त, जेवढे माळकरी आहेत आणि ज्यांना बोध नाही
जेवढे माळकरी आहे, ज्यांना बोध नाही, ज्यांना देव आणि मी वेगळा वाटतो, ते नाही भक्त. नाही ज्याची भक्ती अशी देव आणि मी एक आहे, ते पतित आहेत. आणि कसे आहेत ते? अभक्त. आणि मिरवतात काय? बघा, कधी कधी आपल्याला अभक्ताची कीर्तन ऐकावं लागतात. कोणला? भक्तांना. ये मृत्यू लोकांचे उफराटे. ज्याची स्थिती दुर्विनीत, ते शिष्य निश्चित त्यागावी. अशांना जवळ करू नये. नाना असे झालेले आहेत. नाना नांदेबाबा असे झाले, अरुण बाबा जसे. यांना वर्गात यायची गरज नाही, ते सुटले आता. पण इथं सांगतात काहींना रस्टिकेट करून टाका, काढून टाका, त्यांची लायकी नाही. दांड्या खाल्लेलं पचत नाही का? त्यांची बॉडी त्यांना काय देत नाही. औषध पॉवरफुल आहे पण बॉडीच रिस्पॉन्स देत नाही. काढून टाका त्यांना. त्यांची गर्दी काय कामाची? ते त्यागावे जेणे लोकरूढी होय गहन. ते ते बाह्य कर्माचरण, विपुल धन आणि सन्मान, यदर्थी जाण अतितृष्णा. त्यांना एक बाबा नाही म्हणले अतितृष्णा. बाबा म्हणले चकवे एकाने सांगितलं मुनिमजीला, त्या राजाच्या याला, किती आहे आपलं संपत्ती? म्हणला 10 पिढ्या जागावर बसून खातील एवढे आहेत. ते रडायला लागलं. 11वी पिढी माती खाईल. बाबा म्हणले ती काय खाईल? म्हणलं माती खाईल ती. पोटापुर काय तुकाराम महाराज सांगितलंय, किती पळायचं कुत्र्यासारखं, पळ पळ पळायचं आणि मरायचं. एकाला राजा प्रसन्न झाला, म्हणला पाहिजे तेवढं घे जमीन तुला, तू जेवढा पळशील तेवढा. ते इतकं पळत राहिलं, इतकं पळत राहिलं, फेस येऊन मेलं. ते म्हणलं तुझी जमीन एवढीच आहे. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. का पळतात ही लोक? जुन्या कीर्तनकारांचं ऐकलं मी, म्हशीचं पोट हातभर आहे, तेवढं जर आपलं असतं तर थांबलोच नसतो आपण घरी कधी. हा, इथं भर पोटासाठी पहा केवढ्या आटाआटी. ऐसे ज्याचे दांभिक भजन, त्यासी एक देशी ज्ञान. ओसणता का आपण स्वप्नीही जाण नेदावे. स्वप्नात जरी कोण म्हणायला आला आणि स्वप्नात लोक जशी बरळतात, तसं बरळण्यात सुद्धा त्याला ज्ञान सांगू नको. ते यांनी सगळ्यांनी ठरवलं आम्ही महाराज जागृतीत पण सांगणार नाही. तर बरळण्यात काय? यांच्या काय आहेच काय हे लल्लू पंजू? हे काय सांगतील? जे आपल्या पोटा रडती शिते मागती अवदान. भोसले बाबा 20 वर्षापूर्वी एकदा म्हटले होते, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती नाही, जगाच्या विभूती संतांच्या कल्याणा. आता असे पैसे कमवायचे कोणासाठी? बाबासाठी. आपल्याला काय घेणं नाही. त्यांना स्वप्नात सुद्धा देण्या मोह ममतेचे आधिक्य त्यांनी निर्दळिले. निज अस्तिक्य वेदी शास्त्री दृढ नास्तिक. देवची मुख्य नाही म्हणती. त्यांचा विश्वासच नाही. नाही सांगायचं त्यांना, म्हणले त्यांना जवळ करायचं नाही. अशा ढोंगी लोकांना पा. अशा प्रकारे इथं या सगळ्या गोष्टी सांगितल्या की चांगल्या लोकांना चांगले. मग नारायण महाराजांना सुद्धा अशी चांगली माणसं नाही भेटली तेवढी. तरी पण 1000 शिष्य केले. तरी पण त्याच्यात त्यांनी सांगितलं असे काही गुरु भेटले फार कशाला. आद्य गुरु नारायण महाराज जालूकर यांनाही काही अनाधिकारी शिष्यांकडून बराच त्रास पोहोचला असल्याचे त्यांच्या खास पत्रावरून स्पष्ट होत आहे. या पत्रातील काही उतारे इथे उद्घोषित करावेसे वाटतात. केलं ना. आपल्या बाबांना मी सांगितलं होतं एकाने, परत जर आले ना इकडं तर माझ्याशी गाठी. आई साहेबांना धमकी दिली. आणि आबासाहेब म्हणले एक दिवशी लवकर सकाळीच बाबा माझ्या घरी आले. म्हणले का? म्हणले त्यांना पोचवून आलो. बघा, आबा म्हणले जर का कोणी आपल्या विरोधात बोललं कार्यक्रम फत्ते त्याचा. खरे साधूच्या बाबतीत कधी वाईट बोलायचं नाही. का? साधूनी जेवढी वाईट कामं केली ती आपल्याकडे येणार. आणि साधूला जेवायला चहा पाण्याला जर बोलवलं तर साधूनी केलेलं पुण्य ते आपल्याला भेटणार. त्यांच्याबद्दल वाईट बोललो तर त्यांनी वाईट केलेली कामं आपल्याला. आणि त्यांना जेवायला बोलवलं आणि ते काय भिकाराडीचे आहेत काय? ते काय तुमच्या मागं आहेत काय? नाही जाणार ना. काय तुमच्याकडे म्हणते नाही जाणार ते. पण आले तुम्ही त्यांची सेवा केली तर त्यांना पुण्य भेटेल. साधू असेच रिकामे राहणार का? त्यांना काहीच नाही. त्यांचं कार्यक्रम झालेला आहे, ते ईश्वर स्वरूप झालेले, ते घेण्यासाठी नाही. पण गुरुपौर्णिमा असली का
3 माणसं बसवावंच लागणार आहेत. एक नारळ घ्यायला पोतं घेऊन, एक मिठाईचा पुडा आणि एक हार. पैशावर आपण कोणावर विश्वास ठेवत नाही. पैशाच्या बाबतीत पैसे आपल्याकडंच. पैसे घ्यायला कोणी माणूस ठेवणार नाही. तो व्यवहार आपण कोणावर विश्वास ठेवित नाही. नारळ जरी झाले 2-4 लंपस तरी चाललं. हे असेच गोळा केलेले आहेत ना. लाज वाटली पाहिजे. हे असं सगळं करून घेताना लाज वाटली पाहिजे. पण आमची मुलगी गावावरून आली आता उन्हाळ्यात, आणि मी गावालाच होतो. मी मुंबईला आलो. ती मला म्हणते, तुला तुला काय लाज बीज वाटते का नाही? ती म्हणते, मला नाही आबरून, मी कोणाला घाबरू. मी म्हणलं हिला कसं कळालं? तर नाना काका म्हणले ती गावाला राहिली असेल, कोणाचं तरी ऐकलं असेल. मला नाही आबरून, मी कोणाला घाबरू. मग बाबा म्हणतात, जे आबरूचे तेच गप घाबरतील ना. आम्ही आबरूचे आहेत, बिना आबरूच्यांना काय घेणं देणे. हे म्हणताना तुमचं काय खिशातलं जातं? काय बोलायचं राईट आहे तुम्हाला? देणेवाले देते, लेणेवाले लेते. तुम्हाला काय घेणं देणे? खरंच आपले काय घेणं देणे. पण काय माहिती काय ते म्हणतात बघा, त्यांनी त्या बाबांना त्रास द्यायचा तडाखा चालू ठेवला. कोणी? संपला.
पुण्यात. सात आठ जणांना ज्ञानेश्वरी. तो जेवढा प्रामाणिक आहे ना तेवढेच घेणारे बी प्रामाणिक आहेत. तर एक जण म्हणले 7 जणांना त्यांनी म्हणलं अनुग्रह घेतले त्यांना ज्ञानेश्वरी. तर त्याच्यातला एक जण म्हणला नको माझ्याकडे आहे. आता आपल्यासारखा म्हणला असता असू द्या. हा, एवढी हलकट पद्धतीची आपल्याला आपल्याला त्याची जाणच नाही. अरे आपल्याकडे आहे ना, दुसऱ्याकडे गेलं ज्याच्याकडे नाही ते कधीतरी वाचील ना. पण असं आपल्याला काय म्हणतात त्याला, घेऊ पसारापणा आपल्याला आवडतो. आपण बाबांकडे गेलो तर तुमच्या आनंदवाडीला येत आणि चकवे बाबांबरोबर श्रीपाद बाबांच्या घरी बाबांना अर्ध बोलता यायचं ना अर्ध नाही बोलता यायचं. आणि बाबा मशिरी लावत होते आणि त्याच्या अगोदरच शिवादादाला मुलगा झालता, ते पेढे आणून गेले घोटीत. बाबा मशिरी लावत होते. तो म्हणतो बाबा तुम्ही म्हणताय हो मी देव आहे, मला नाही पटत. मग तुला का पटत नाही? त्याचं अनाद संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार म्हणून पटत नाही. आपल्याला का पटत नाही? आपण म्हणतो आम्हाला सगळं, कितीतरी लोक म्हणतात इथं आहे तोपर्यंत आपल्याला पटतंय, पण बाहेर गेलं का नाही पटत. का? त्याचं कारण चित्त आहे ना. चित्ताचं काम काय माहिती का? चित्ताचं सेव्ह करणे, सेव्ह करणे, सेव्ह करणे. काय 84 लक्षणीचा सगळा कार्यक्रम त्याच्या चित्तात सेव्ह होतो. त्यालाच पिटून टाकला त्याला म्हणतात. ते ज्ञान पैगच शेवटचं शरण आहे. मग अपेक्षित आपले तेही सांगतील पोसले, जेणे अंतःकरणाला बोध झाला. मग संकल्पना आहे चित्ताला कळालं हे काय कचरा साठवायचा, द्या फेकून. कोण कचरा फेकून देऊ शकतो? ज्याच्याकडं घर आहे मोठं, गावाला पण आणि इथं पण, आणि ज्या कामाच्या वस्तू नाही ते म्हणतं माळ्यावर ठेवून द्या, माळ्यावर ठेवून द्या. आणि गावाला चाललो का म्हणतो गावाला घेऊन जाईल. तो चित्तामध्ये त्याच्या ते विषय संक्रमित. रोज तीर्थक्षेत्र राहिला तरी कळणार नाही. त्याच्या यथायोग्य आकलनासाठी ग्रंथ वाचल्यानंतर किती श्रोते अशा असतात कीर्तनामध्ये, त्यांना दुसऱ्या दिवशी विचारा ना. मी लहानपणी ऐकायचो, कोणता अभंग घेतला होता ते नाही माहिती म्हणले, पण कोणता चुटका सांगितलाय तो बराबर. मग त्यामुळे कीर्तनाला गर्दी आहे. बिलाड्याप्पा म्हणतात 3 प्रकारचे लोक कीर्तनाला येतात. एक सात्विक बी येतो, त्याला ज्ञान भेटेल म्हणून. राजेशी बी येतो गाणं बिणं ऐकायला. आणि तमोगुणी जरा काहीतरी चुटका झाला म्हणजे कार्यक्रम झाला. प्रवचनाला का कमी लोक आहेत? फक्त सत्वगुणात प्रवचन चालतं. ते बी आता त्याची गॅरंटी देता येत नाही. प्रवचनाला एक ओळी घेऊन दुसरीकडेच पळल. एक सकाळी माऊलींनी सांगितलं, एक मनुष्य म्हणला मोठा साधू आहे, बाहेरच्या देशात फिरतो. तो म्हणला एक आचार्य म्हटले मी या एका श्लोकावर 15 दिवस बोलू शकतो. ते म्हणले मग तू बोल 15 दिवस, मी सगळा मंडपचा खर्च तुझा खर्च सगळा करतो, तू 15 दिवस बोलतो. म्हणला नाही मला उद्या लगेच सकाळी निघून जायचे. अरे काय बोलता काय, हे येडे होते नाही का, त्यांना नव्हतं बोलतायत. कशाला 9,933 ओळी केलेला त्यांनी? का केले त्यांनी?
शंकराचार्यांनी याप्रमाणे त्यावर भाष्य लिहिले, त्याप्रमाणे त्यातील संज्ञा परिभाषा सुद्धा त्यांना नीट समजाव्या म्हणून त्यांनी काही प्रकरण ग्रंथ लिहिले. हा प्रकरण ग्रंथ आहे. प्रकरण ग्रंथातील विवेक चूडामणी हा ग्रंथ विशेष महत्वाचा समजला जातो. या ग्रंथावरील भाष्याच्या प्रस्तावनेत पूज्य स्वामी गुरुदेव चिन्मयानंदाजींनी म्हटल्याप्रमाणे हा प्रकरण ग्रंथ सर्व उपनिषदाचे आणि श्रीमद भगवद्गीतेचे वेदांत सार आहे. पटेल का आपल्याला? आपल्याला पटेल. पण ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे, पण अंध प्रेम आहे. तो म्हणलो हा गीतेवर प्रेम आहे, हा गीतेपेक्षा भारी आहे का? अरे बाबा, हे सगळं त्याच्यातून हे सगळे एकच आहेत, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला खाऊ घालायचंय. आता आपल्या सगळ्या लोकांमध्ये, माळकरी लोकांमध्ये B12 कमी आहे. आता तुम्ही तर डायरेक्ट खाणार नाही म्हणून तुम्हाला औषधातून पाठवण्यात येते. पण औषध म्हणून घेतलं तर चालते. डॉक्टर बँडी चालते की नाही खोकल्याला? बराबर. तसं हे उपनिषदाचं सार आहे, वेदांत भगवद्गीतेचे वेदांत सार आहे हे. आणि भगवद्गीता कशी आहे? उपनिषदाचं सार आहे. इति भगवद्गीता हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घे तुले ये तुले और अंडरलाईन होवावे गा ये तुले असं समज. काय पै पटत्व तंतू नव्हे ते तंतुसीची बनली आहे, ऐशी खोली डोळा पाहे ऐक्य. काय हे असं एकमेकात गुंफ नाही. हे सगळे ग्रंथ आहे ना एकच आहेत. परत अध्यात्म विद्येच्या सर्व अंगोपांगांनी ओळख करून देणारा, बाहेरचं अंग आतलं अंग सगळ्या बाजूने पटवून देणार आहे. ते म्हणले एकाने सांगितलं, जोपर्यंत असं ज्ञान कळालं नाही तर महाराजांवर करता आपण येत. महाराजांची काय निंदा टिंगल बस करतात, त्यांना खरं ज्ञान झालं नाही म्हणून. ते म्हणले एक कुत्ता काच के घर में डाल दिया, काचेच्या घरात एक कुत्र पाठवलं आणि ते बघायला लागलं, सगळी त्याला कुत्री दिसायला लागली. आता एक कुत्र जर इकडे आले ते सगळी कुत्री जमा होतात की नाही? ते भुकायला लागलं. ते भुकून मरून गेलं तरी पण त्याला कळालं नाही. का? काय कळायला पाहिजे त्याला? ही सगळी जरी कुत्री दिसत असली तरी कोण येतो? मीच आहे. असं अद्वैत कुसरी विरळात जाणे उपनिषदाचे आणि श्रीमद भगवद्गीतेचे वेदांत सार आहे. अध्यात्म विद्येच्या सर्व अंगोपांगाची ओळख करून देणारा आणि ज्यात सामान्य साधकापासून ते साक्षात्कार झालेल्या साधकापर्यंतचा विचार केला आहे. तुमचा आपल्या प्रवचनाचा तो विषय पाहिजे. टॉपर माणसाला सुद्धा आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे आणि सामान्याला सुद्धा देता आलं पाहिजे. टॉपरला काय देऊ शकतो? त्यांचाच आत्मानंद त्यांना उपभोगायला देऊ शकतो. त्या निमित्ताने आपण जेव्हा काही चांगलं बोलणार तेव्हा आपले सिनियर असले ना ते सुद्धा आनंदित होणार. त्यावेळेला त्यांचा आनंद त्यांना उपभोगायला भेटतो. गाडगे बाबा आले ना मेळाव्यांना तर मी म्हणायचो, बाबा आता प्रवचनाच्या टायमिंगमध्ये जरा रेस्ट घ्या. अहो इथं आल्यावर उलट अजून आनंद आहे, सगळं विसरून जातो माणूस. सामान्य साधकापासून तर साक्षात्कार झालेल्या साधकापर्यंतचा विचार केला आहे. अशा महत्वाच्या ग्रंथाचा अभ्यास मराठी भाषकांना सुलभ व्हावा म्हणून आम्ही हा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचे ठरवले. हे आपल्यावर मेहरबानी आहे. प्राकृत भाषा संस्कृत भाषा कळत नव्हती तर प्राकृत केली. हे त्याच तोडीची लोक आहेत. सोयी करता त्यांचे 2 भाग करायचे ठरवले असून सोयी करता 2 भाग, याचे अजून एक भाग आहे. हा एकच भाग एवढं पाहिलं माणूस पळूनच जाईल. त्यामुळे मग 2 भाग आपल्या सोयीसाठी केले. हा घेईल तरी बघल तरी ठरवले असून म्हणून माऊलींना एक वाक्य म्हणावं लागलं, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडीन. काही ठिकाणी साई शास्त्र निवड. सगळ्यांमध्ये गेलं तर तू सुख शोध आणि कोणताही ग्रंथ घ्या जा, छोटा असू नये तर मोठा नाथबाबा म्हणतात, त्याच्यात आत्म्याचाच विषय त्यांना सांगायचंय. पण जसं गिरायक भेटल तसं त्याला सांगायचं. मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचे ठरवले. सोयी करता त्याचे 2 भाग करण्याचे ठरवले असून त्यापैकी विवेक चूडामणी भाग 1 मध्ये श्लोक 1 ते 249 आज प्रकाशित करण्यात समितीला आनंद होत आहे. बघा कधी प्रकाशन झाले त्याची डेट दिलेली आणि त्याच्यासाठी किती लोकांचं योगदान आहे पहा त्या काळामध्ये.
संत गाडगे बाबांचा पंढरपूर मध्ये जो आश्रम आहे ना, काम करूनच कीर्तन केलेलं बरं. नाही तर लोक म्हणतात हा कीर्तनावरच आहे. पहा कोण, ज्यांना माहित नाही कीर्तनाला गेले ते थोडी म्हणणार आहे. कोणाला माहिती आहे? ज्यांना माहिती आहे महाराज कीर्तनाला गेले तेच म्हणणार आहेत. अरे काय सोच आहे आपली, काय सोच आहे आपली. महाराजांचं कसं झालं तसं, काय सोच आहे. वा, बैसोनी थिल्लरी बेडूक सागराते धिक्कारी. आनंद होत आहे. भाग 1 मध्ये मोक्ष इच्छू, मोक्ष इच्छू, आणि विचारसागर मध्ये म्हणतात तीव्र मोक्ष इच्छू. तीव्र मोक्ष इच्छू म्हणजे ना तुकोबरायांच्या 3 सिद्धांत दृष्टांतामध्ये तिसरा दृष्टांत आहे. पहिला कन्या सासुऱ्याशी जाय, सो सो चुकल्या माय, तिच्यापेक्षा जरा थोडी. ती पोरगी रडती नवऱ्याच्या गाडीत बसतानी, मामीच्या मावशीच्या चुलतीच्या गळ्यात पडून रडती. दुसरी तिची मैत्रीण म्हणते मग तुला रडायचंच होतं, जायचंच नव्हतं तर मग हाच का म्हणले लग्न करायला, म्हणजे ती जाणार. पोरग चुकलं, नाहीच भेटला इथं जगल, पण मासा पाणी नाही भेटला तर जगू शकत नाही. त्याचं नाव तीव्र मोक्ष. तीव्र मोक्ष इच्छू, मुमुक्षू, तीव्र मुमुक्षू पाहिजे. मोक्ष इच्छू शिष्याची गुरु पसंती. बघा कोणाला पसंत करायचे, यांना गुरुला पसंत करायचंय. बघा हे महावाक्य विवरणपर्यंत गुरु कसा करायचा, पसंत कसा करायचा आहे, त्याची काय काय सगळं हिसाब बघून मग जायचं आपण तिकडं. एक ग्रंथ त्याच्यातच आहे 14 चौकट्यांचे राज्य. ते म्हणले आमच्याकडे या, राहण्याची खाण्याची जेवणाची सगळी उत्तम सोय. तर तो बाबाला अनुग्रह घ्यायला म्हणला हे तर माझ्याकडे घरी सगळी सोय, मग मी कशाला तुमच्या येऊ, माझी जर गैरसोय असती तर आलो असतो. माझी सोय कोणती करायची त्यांना, किंबहुना सोय ती सोय करायची बाबाला. गुरु पसंती, गुरु कशी करायची हे त्याच्यात सांगितलं. महावाक्य विवरणपर्यंतचे विवेचन करणारा महावाक्य काय, तत् काय, त्वम काय, असी काय, अध्यात्म विद्येचा भाग समाविष्ट होतो. भाग 2 मध्ये श्लोक 250 ते 581 अध्यात्म विद्येचा मार्ग व सिद्धी हा असेल. अध्यात्म विद्येचा मार्ग मिळालेल्याने कसं वाटचाल करायची, सिद्धी प्राप्त झालेल्याने कसं, कशात सिद्धी झाली त्याचं काय ठिकाणा सर्वसामान्य अभ्यासकांना. म्हणजे तो दुसरा याच्यासाठी आहे. जसं पहिले दिवस डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणतात पुन्हा 3 दिवसांनी या. 3 दिवसांनी आपल्याला बरं वाटलं तरी डॉक्टर म्हणतो परत 3 दिवसांनी या. तेव्हा पूर्ण बरं झालं आपण म्हणतो हा पैसे उकळायचं काम दिसतोय त्याचं, पण त्याला कन्फर्म करून घ्यायचे, पाहायचे पक्क झाले ना, कारण हाच फॉर्म्युला दुसऱ्या गिरायकावर त्याला वापरायचा आहे. ते त्याचे काय चाललेले त्याला म्हणतात प्रॅक्टिस. हे अनुग्रह घेणे, माळ करणे, अनुग्रह देणे ही बी एक प्रकारची काय प्रॅक्टिसच आहे. अभ्यासकांना व अभ्यास वर्गातील चिन्मय सेवकांना हा अनुवाद अध्यात्मशास्त्र ग्रंथाच्या आकलनासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्यासाठी आणि इतर अभ्यास वर्गासाठी, त्यांच्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. विवेक चुडामणी भाग 1 हा अनुवाद मराठी प्रकाशन समितीचे उपाध्यक्ष ठाण्याचे श्री वी गो बावधाणे, निवृत्त चेअरमन पुणे विभागीय शिक्षण मंडळ पुणे यांनी परमपूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदजीच्या प्रोत्साहनाने गेले वर्षभर परिश्रम करून तयार केला इंग्लिशचा मराठीमध्ये. समितीच्या आतापर्यंतच्या प्रथेनुसार प्रत्येक श्लोकार्थाच्या अनुरोधाने संस्कृत अन्वय देण्याचा यातही प्रयत्न केला आहे. तो अभ्यासास सहाय्यभूत होईल अशी खात्री वाटते. या पुस्तकाच्या खर्चापोटी ठाणे येथील श्री भालचंद्र रामचंद्र भूमकर यांनी आपल्या अध्यात्मप्रेमी मातोश्री श्रीमती सुगंधाबाई भूमकर यांच्या नावाने 10,000 रुपयाची उदार देणगी देऊन प्रकाशकाच्या कार्यास बहुमोल सहाय्य केले. कधी प्रकाशन झाले, 84च्या अगोदर झालेले, त्यावेळेला 10,000 रुपये दिलेले. आताचे लाखाच्या पुढं. बघा आता तुम्हाला सांगतो कोण दान करू शकतो,
ज्याला परमार्थ नीट कळलाय तो दान करू शकतो, नाही तर ते म्हणाल सगळं देऊन काय मोकळं व्हायचं का आपल्याला. नाही, देऊन प्रकाशाच्या कार्यास बहुमोल साह्य. आणि जर जगात पाहिलं तर अनपड बी देणारे भरपूर आहेत ना. त्याला ब्लॅकचं व्हाईट करायचे, लोकांचा डाका टाकलाय ते वाटायचे, त्याबद्दल माता पुत्रांना धन्यवाद. तसेच या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचा उर्वरित खर्च ठाणे चिन्मय मिशन तर्फे मिळवलेल्या देणगीतून करण्यात येत आहे. आता त्याच्यानंतर दुसरं त्यांनी प्रस्तावना सांगितली. कोणत्याही शास्त्रात अभ्यास त्यामध्ये योजलेल्या संज्ञांचा आणि परिभाषेच्या निश्चित व्याख्यानाच्या पूर्वज्ञानाशिवाय करता येत नाही. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास त्यामध्ये योजलेल्या, कोणताही ग्रंथ वाचायचा आपल्याला असेल त्याची प्रस्तावना वाचली पाहिजे. कोणताही ज्ञानेश्वरीचा अध्याय वाचायचा असेल तर त्याचा सारांश पहिला वाचला पाहिजे. का तर कधी कधी ट्रॅक लगेच चेंज होतो. ज्ञानेश्वरी तास आहे ना, कधी झटकन ट्रॅक चेंज झालेलं कळतच नाही. आणि तो कळण्यासाठी पहिलं तुम्हाला त्याचा सारांश माहिती पाहिजे. असा तो संज्ञांचा आणि परिभाषेच्या निश्चित व्याख्यानाच्या पूर्वज्ञानाशिवाय करता येत नाही. किंवा काही ठिकाणी लिहिलेले श वाक्य लिहिलेले असतात, श म धी म्हणजे शरीर मन बुद्धी, हे काय काय आहे त्यांचे कोडवर्ड ते पण पूर्ण आरंभस्थानी होत की त्याच्या मदतीने प्राचीन शास्त्रज्ञ आपल्या नव्या साहसाची दालने शास्त्र परिसरात उघडीत असतो. गिराईक पाहून माल ती काढणार. सगळे सगळे हे सगळ्या गोष्टी त्याने स्वीकारले. जसं ज्ञानेश्वरी शेवटच्या सांगितलं, जसा योग्य असेल तरच त्याला ते सांगायचं सगळ्या गोष्टी. तद्वत तत्वज्ञान विषयात सुद्धा त्यामध्ये येणाऱ्या विविध संज्ञा आणि ज्या गर्भितार्थाने त्या वापरलेल्या असतील त्या संबंधीचे मूलभूत ज्ञान वेदांताच्या अभ्यासकाला पूर्वज्ञात असणे अटळ असते. याच्यासाठी जेवढे उपनिषदामध्ये जे गुरुला शरण गेले त्यांनी पहिलं तत्वमसीचा त्याला उपदेश दिला. कारण समजून सांगताना तेच सांगायचं आहे तर त्याचं पहिलं सांगून मग बाकीचं सगळं सांगायचं. आता ऑनलाईन जर घेतली एखादी वस्तू तर ती ऑनलाईन वस्तू येते आणि नंतर ते म्हणतात ते कसं यूज करायचं ते सांगण्यासाठी एक माणूस येईल. गाडी ज्याच्या घरी ना त्यांची पोरं गाडी चालवायला शिकतातच, कारण ती वस्तू पहिले आपल्याकडं पाहिजे, ती गोष्ट आपल्याकडे निष्ठा पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. अशा पद्धतीचे आपण इथे थांबू. आपला टाइम झालाय. आपण पुन्हा आज नारायण महाराजांचं ते गुरुकृपाष्टक वाचू, ऐकू आणि त्याने आपण सांगता करू. आज आपण प्रस्तावनेच्या पहिल्या पेज झाल्यानंतर दुसऱ्या पेजच्या पहिल्या पॅरेग्राफला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान ग्रंथ विवेक चुडामणी, संत मालिका आपले आहेर बाबा, तसेच तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर नानासाहेब सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सचितानंद श्रीपाद बाबान की जय. सचितानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा